नमस्कार. राज्यामध्ये कोरोनाचा कहर जसजसा वाढत चाललाय तसतशी उपाययोजना तुटपुंजी वाटू लागलेली आहे. राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीरचा तुटवडा, औषधांचा तुटवडा या सगळ्या विषयावरती गदारोळ चालू आहे. ऑक्सिजन द्या म्हणून कोर्टाला यात हस्तक्षेप करावा लागतोय. जागोजागी ऑक्सिजनचे प्लांट उभा करा असे निर्देश कोर्टाला द्यावे लागत आहेत. आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाहेरून ऑक्सिजन आणण्यासाठी लष्कराची मदत मागतायत आणि लष्कराच्या आणि रेल्वेच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन आणलं जात आहे. पण सगळ्याच ठिकाणी अशी ओरड करणारी माणसं नाहीत, तर ओरड न करता देखील आपल्या भागातील लोकांची सेवा करण्यासाठी काही मंडळी तत्पर आहेत. विशेषतः या राजकारण्यांचं अभिनंदन करणारा व्हिडिओ आपण याआधीच केला होता. आता गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी अवघ्या 5-6 दिवसामध्ये ऑक्सिजनचा एक प्लांट उभा केला, दुसरा उभारण्याच्या तयारीत आहेत आणि स्वतःच एक मोफत कोविड उपचार केंद्र ऑक्सिजन व्हेंटिलेटरसह उभा केलं आहे. आणि याच कोविड सेंटरची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ती यासाठी की एका राजकारणी व्यक्तीनं ठरवलं तर काहीही होऊ शकतं. महाराष्ट्रात 288 अधिक 75 असे विधान परिषदेचे आमदार आहेत. भले मोठे राजकारणी या राज्यात आहेत. त्यांनी ठरवलं तर काय काय होऊ शकेल हे तुम्हीच ठरवा. आता बघा ही कहाणी. हे आहे ऑक्सिजन निर्मितीचं केंद्र. हे केंद्र अवघ्या 4 दिवसामध्ये गंगापूर तालुक्यातल्या लासूर गावामध्ये उभारलंय. इथे 30 रुग्णांना एकाच वेळी 24 तास देता येईल एवढ्या ऑक्सिजनची हवेतून निर्मिती होते. 3 दिवसात हा प्लांट उभा देखील करता येतो. किंमत आहे फक्त 50 लाख रुपये. असाच अजून एक प्लांट उभारला जातो आहे. तेवढंच नाही तर या प्लांटमधून निर्माण झालेला ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी सिलेंडरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. लासूरच्या या कोविड सेंटरमध्ये 100 रुग्णांना एकाच वेळी ऑक्सिजन देता येईल याची व्यवस्था करण्यात आली आहे. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या वडिलांना वाटलं की असं कोविड सेंटर उभं राहिलं पाहिजे आणि LICची एजंट म्हणून काम करणाऱ्या प्रशांत बंब यांचे वडील बन्सीलाल बंब यांनी आपल्याच खात्यातले 50 लाख रुपये काढून प्रशांत बंब यांच्या हवाली केले आणि कोविड सेंटरची सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यांच्या वडिलांच्या आदेशाने आणि मित्रांच्या सहकार्याने 100 बेडचं कोविड हॉस्पिटल अगदी अत्यावश्यक सेवेसह प्रशांत बंब यांनी उभं केलं आणि आज या तालुक्यातल्या रुग्णांची मोठी सोय झाली आहे. प्रशांत बंब यांची कृती राज्यातील अन्य राजकारण्यांसाठी मार्गदर्शक अशीच आहे. आता इथे रुग्ण सुखाचा श्वास घेत आहेत हेच आपल्याला कळतं. या सगळ्या प्रकल्पासंबंधी आपण प्रशांत बंब यांच्याशी देखील चर्चा केली आहे, तीही ऐकूयात. थोडं धाडस करतोय, एका कोविड सेंटरवरती विना मास्कचा तुमच्याशी बोलतोय. हे मोठं धाडस आहे, पण 2 लस घेतल्यात त्यामुळे थोडंसं धाडस करायला हरकत नाही. जेव्हा काही माणसं मोठं धाडस करत असतात तेव्हा आपण एखादं छोटं धाडस करायला अजिबात हरकत नाही. एका कोविड सेंटरवरती आपण आलो आहेत, एका आमदाराशी आपण बोलणार आहोत. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही भेट एका आमदारानं केलेल्या कोविड सेंटरसाठी म्हणून तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणून तुमच्याशी चर्चा करायची आहे आणि एका आमदाराचा PR करायचा आहे असं अजिबात नाही आहे. हे कोविड सेंटर आम्ही तुम्हाला यासाठी दाखवत आहोत की एक आमदार, एक लोकप्रतिनिधी आपल्या मनावर घेत असेल तर आपल्या भागातल्या रुग्णाची सोय कशा प्रकारे करू शकतो. आपण व्हिज्युअल्समध्ये बघितलंय की यात ऑक्सिजन बेड आहेत, व्हेंटिलेटर बेड आहेत, सगळ्याच प्रकारची बेड आहेत, डॉक्टर्स तैनात केलेली आहेत, बाकी सगळा स्टाफ आहे आणि हे नव्यानं उभं राहिलेलं कोविड हॉस्पिटल आहे. आपल्या मतदारसंघातल्या लोकांचा आजार बरा करावा यासाठी एक आमदार प्रयत्न करतो, एक ऑक्सिजन प्लांट उभा करतो, ऑक्सिजनच्या सगळ्या गोष्टी उभा करतो. लोकसहभाग असेल आणि इच्छा असेल तर हे होऊ शकतं. ते करणाऱ्या प्रशांत बंब यांच्याशी आपण आता बोलणार आहोत. 100 लोकांची सोय आपण केलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना आपल्याला सुचली कशी? नाशिक आणि काही ठिकाणी काही इन्सिडेन्सेस झाले की ऑक्सिजनमुळे काही लोकांना प्राण गमवावा लागला. तर मग त्याच वेळेला मतदारसंघामध्ये पण जवळचे काही मित्र होते, त्यांची पण प्रकृती खालावत होती आणि आम्ही आमची व्यवस्था होती आजपर्यंत
की त्यांना आम्ही जिथे जिथे बेड अवेलेबल आहे ते करून द्यायचो. पण माझा अनुभव मी जर बघितला 50% वरती मित्रांना किंवा अदर पेशंट्सना आम्ही बेड उपलब्ध करू शकत नव्हतो, कारण की तितके अवेलेबल नव्हते. मग आपण विचार केला की हे आपणच उभारलं पाहिजे, कारण की त्यात मी बघत होतो ऑक्सिजन तर या ठिकाणी भेटतोय, आपल्याला ऑक्सिजनचे सिलेंडर पण भेटतात, प्लांट सुद्धा भेटू शकतो का, हवेतनं ऑक्सिजन मिळण्याचं ऐकलं होतं. मग विचार केला की आपण ICU आणि ऑक्सिजनसह जे CC असतात, CCC त्याच्यावर सगळ्यांचं होऊन जातं नुसतं आयसोलेटमध्ये, पण प्राण गमवावे लागणारे पेशंट यांना आपण उभं केलंच पाहिजे अशी आम्ही संकल्पना केली. मित्र बसलो, 3-4 तासामध्ये सगळे मटेरियल, आमचे डॉक्टर साहेब होते रणजित भाऊ गायकवाड, त्यांचं शिवना हॉस्पिटल होतं, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की हे मटेरियल आपल्याला मिळू शकेल का, आपण तपासलं पाहिजे. तपास केला, दैवयोगाने मटेरियल मॅक्झिमम कुठे आपल्याला इचलकरंजी, कुठे अहमदाबाद. आता समजा एअर ऑक्सचं मशीन आम्हाला घ्यायचं वाटलं हे इन्सिडेंट झाल्यामुळे, मग ताबडतोब आम्ही ऑर्डर दिली संजयजी जयस्वालांना. त्यांनी सांगितलं अमेरिकेवरून मला मागवायला लागेल, परंतु मी देऊन टाकेल तुम्हाला 3 दिवसात. सगळे भेटत होते. ऑक्सिजनचा आमचा एक मित्र आहे प्रमोद काबरा, तो म्हणे पाईपलाईन प्रशांत तू जर असं करत असेल तर 4 दिवसात आपण उभी करून टाकू 3 मजली इमारत. विशेष म्हणजे ही इमारत जैन मंगल कार्यालयामधली. त्वरित त्यांनी हो म्हटलं की हो आम्ही तुम्हाला देतो. मग आम्ही प्लॅन केला आणि आम्ही चालत गेलो. 11व्या दिवशी आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हाताने ऑनलाईन याचं सुरुवात करून टाकली आणि त्याच दिवशी पहिल्या दिवशी 32 पेशंट आले. 3 मजले आम्ही, खाली 22 ICU बेड आहे, मध्ये आणि वरती दोन्ही मिळून जवळपास 80 बेड आमचे ऑक्सिजनवर आम्ही करून ठेवलेले आहेत. आज आपल्याकडे 60 पेशंट आहेत ऑक्सिजनवरचे, ते आम्ही चालवतोय. या सगळ्यामध्ये असं असतं नेहमी की आमदार करतोय म्हटल्यावर सरकारी फंड असेल. तुम्ही आधीच सांगितले की यात आमदार फंड वापरलेला नाहीये, सरकारी फंड वापरलेला नाहीये. हे आर्थिक गणित जुळवलं कसं हे महाराष्ट्राला कळणं आवश्यक आहे की इच्छा असल्यावर कशा स्वरूपामध्ये करता येऊ शकतं, याचं फंडिंग कसं जमा झालंय आणि हा खर्च कसा होतोय. खरं सांगू का की एकतर मला शासनातर्फे माननीय कलेक्टर किंवा FDA कमिशनर वगैरे असतील, त्यांनी ताबडतोब 24 तास 48 तासामध्ये परवानग्या दिल्या. त्यांनी येऊन बघितलं, हे करेक्ट आहे, कारण की सरकारची परवानगी घ्यावीच लागते. त्या परवानगीकरता खास आम्हाला डॉक्टर्स पाहिजे होते. तर ते MD MBBS MD डॉक्टर, त्यांना सपोर्ट करणारे BHMS DHMS ANM नर्सेस, सगळा 30चा स्टाफ आम्ही सर्व केल्यावर त्यांना पण ताबडतोब ते पटलं. DHO वगैरे आले, परवानगी भेटली. नंबर 1. नंबर 2, खर्चाचा जर विषय घेतला तर आम्ही विचार केला होता की पेशंट्स काय असतात, त्यांना पैसे द्यावे लागतील म्हणून ते हॉस्पिटलला जात नाही, आपण मोफत केलं पाहिजे. आम्ही फक्त औषधं सोडून 100% मोफतचं ठरवलं. मित्र जमा झालो सगळेच्या सगळे. मी बराच मोठा वाटा घेतला. पप्पा आणि माझ्या घरच्यांनी, त्याच्यामध्ये माझे पप्पा LICचे चेअरमॅन्स क्लब आहेत, तुम्ही विचारलं थोडं पर्सनल सांगतो, त्यांनी पण बँकेचं 38-40 लाख रुपयाचं हे होतं त्यांचं बॅलन्स, त्यांनी ताबडतोब अकाउंटला जमा केला आमच्या NGOच्या. आणि मित्र परिवाराकडनं, आणि खास करून पैसा सोडून द्या, परंतु पैशाच्या व्यतिरिक्त माझे सगळे कार्यकर्ते मित्र मतदारसंघातले झटले. हे इतकं सोपं नव्हतं 10 दिवसात उभं करणं, पण लिटरली वॉर लेवलवर आपण कसं हॉस्पिटल उभं करू शकतो, त्यांना पण मजा आली सर्वांना, आणि त्याच्यामुळे हे सगळं आम्ही शक्य करू शकतो. या सगळ्यामध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की आपण नेहमीच बघतो की ऑक्सिजनचे सिलेंडर मिळतात, पण ऑक्सिजन निर्मिती हा जो महाराष्ट्रासमोरचा एक खूप मोठा जटिल विषय बनलेला आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना असावी की ऑक्सिजन नाही अशी ओरड सगळीकडे होते, पण या पठ्ठ्यांनी सरळ ऑक्सिजनचा प्लांटच उभा केलाय. ती किती गरज पूर्ण होते, अजून एक प्लांट येतोय यांचा, ते कसं डोक्यात शिरलंय आणि ते कसं जमलंय, म्हणजे किती वेळामध्ये प्लांट उभा राहू शकतो ऑक्सिजन निर्मितीचा, हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा. काय झालंय खरं म्हणजे आम्ही हवेतून ऑक्सिजनचा प्लांट फक्त 3च दिवसात उभा केला. काही मोठी गोष्ट नाही आहे, आणायचा आणि त्याला फक्त इरिट करायचा आहे. विषय असा होता की ऑक्सिजनमुळे प्राण गमावले गेले. ते आम्ही जेव्हा बघितलं की ऑक्सिजनचे सिलेंडर भरून तिथे येईपर्यंत त्यांना प्राण गमावे लागले, मग आम्ही असा विचार केला 100 पेशंट आपल्याला करायचे, 300 पेशंटची तयारी ठेवूया आपण, आणि 5 वेगळ्या वेगळ्या कंपन्यांकडनं मी त्यांना सांगून की मला रोज सिलेंडर लागतील, म्हणजे यांनी नाही दिलं तर तो, त्यांनी नाही दिलं तर तो, आणि आम्हाला कमिशनरनी पण मदत केली, कमिशनर साहेबांनी. आणि त्याप्रमाणे आता आमच्या गाड्या 40 सिलेंडरच्या 24 तास जातात. स्टॉकमध्ये मी 100 सिलेंडर कायम ठेवतो, म्हणजे एखाद्या वेळेला गॅप 12-14 तासांचा पडला तरी ऑक्सिजन, कारण की यायचं असं बघा, हे करणं सोपं आहे, पण 5 मिनिट जरी ऑक्सिजन बंद पडला तर दुसरं काहीच नाही, प्राणच गमवावे लागतात. त्याकरता फार मोठी रिस्क होती, परंतु तरी आम्ही आमच्याकडनं हवेतनं ऑक्सिजनचा प्लांट, सिलेंडरचा बॅकअप, लाईट जर गेली तर त्याला 2 जनरेटरचा बॅकअप, स्पेशल DP, ह्या सगळ्या व्यवस्था ठेवून आमच्याकडनं कोणती चूक नाही झाली पाहिजे. अग्निशमन दलाचे सगळे आतमध्ये पूर्ण प्लांट इरिक्ट करून आम्ही सुरू केलंय. हे सगळं खरं तर ऐकायला खूप छान वाटतं, बघायलाही खूप छान वाटतं, पण जेव्हा एखाद्या माणसाच्या इच्छाशक्तीनं हे घडतं ना, तेव्हा त्याविषयी
खरोखरच नमन करावं वाटतं. आपल्याकडं राजकारणी जेव्हा या सगळ्या गोष्टी नाहीत म्हणून ओरडतायत, कुणीतरी कुणावर ब्लेम करतंय, कधी राज्य केंद्रावर करतंय, कधी केंद्र राज्यावर करतंय. अशा स्थितीत हा ब्लेम गेम न करता सरळ सरळ जीव वाचवण्याचा हा खेळ, असाच खेळ प्रत्येक मतदारसंघात झाला तर मला वाटतं कोरोना केवळ आमदार हरवू शकतील. या आमदारांनी एका हॉस्पिटलला उभारून 100 रुग्णांसाठीची, गंभीर रुग्णांसाठीची सोय केली आहे. राज्यात 375 आमदार आहेत, माफ करा 288 अधिक 75 असे आमदार आहेत. या आमदारांनी ठरवलं तर अजून काय होऊ शकेल. तो सुदिनी येवो आणि कोरोना लवकर हरो एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. धन्यवाद प्रशांत बम, असंही म्हणू शकतो. धन्यवाद. महाराष्ट्रात कमतरता असल्याची बोंब सगळेच मारतात, पण व्यवस्था करणारी माणसं अल्पसंख्य आहेत. म्हणजे अगदी पारनेरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांपासून ते परळीच्या पंकजा मुंडे आणि नगरचे खासदार सुजय विखे यांच्या पंक्तीत प्रशांत बंब देखील आहेत. अवघ्या 4-5 दिवसामध्ये एक कोविड सेंटर उभा करून प्रशांत बंब यांनी आपल्या तालुक्यातल्या लोकांना जीवदान देण्याचं काम केलंय. म्हणूनच अशी कार्य जगासमोर येणं आवश्यक आहे. ओरड करणाऱ्यापेक्षा व्यवस्था निर्माण करणारे मोठे असतात, आदर्श असतात आणि अनुकरणीय असतात. प्रशांत बंब यांची कृती अशीच अनुकरणीय आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाच जागे करणारी आहे, म्हणून ही आपल्या समोर मांडली आहे. कशी वाटली नक्की कळवा. प्रशांत बंब यांच्यापर्यंतही आपल्या भावना नक्की कळवा. धन्यवाद.